तुम्हाला वाढदिवसाच्या भावपूर्ण शुभेच्छा। एके सरांची आज 50 पूर्ण झाल्याबद्दल अंधा पैसा होना चाहिए, अंधा पैसा। आय थिंक मला थोडा टाइम लागणार या ह्याच्यात शिफ्ट व्हायला, बट लेट मी क्लिअर वन थिंग, आय विल डू माय लेवल बेस्ट। या एके लय भारी विषय लागलेली आहे। एके सरांची आज 50 पूर्ण झाल्याबद्दल एके सरांचे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। एके सरांनी आज फक्त भेळच दिल्या, नेक्स्ट टाइम मटन देऊया आपण गणपतीमध्ये। तर एके सर तुम्हाला वाढदिवसाच्या भावपूर्ण शुभेच्छा। भावपूर्ण शुभेच्छा, थँक्यू। लय भारी लय भारी, हे काहीतरी अख्ख्या होता पॅटर्न। असा वाढदिवस तुमच्या आयुष्यात दर महिन्याला येऊ दे, आपण दर महिन्याला चांगली चांगली पार्टी करू। चालते, ह्या शुभेच्छा आमच्या। सगळी जे बोलली त्याचा एक सारांश नाही, व्यवस्थित बोललेत, काय प्रॉब्लेम A few moments later. हेलो, नमस्ते, राम राम। तो आज है मेरा बर्थडे, हैप्पी वाला बर्थडे। तो आप लोग सोच रहे हो कि मैं हिंदी में क्यों बात कर रहा हूँ। भाई अपन हिंदी, मराठी, इंग्लिश सब मिक्स करने वाले। तो आपने अभी देखा होगा मेरा विजुअल्स, बी रोल्स जो भी है, तो अभी मैं टॉकी दे रहा हूँ इस व्लॉग में। और आज के दिन की सबसे मुझे जो चीज पसंद आई वो है ये वाला टी शर्ट, गोकू का टी शर्ट। कुछ लोग बोलेंगे कि नहीं, अभी इस उम्र में इतना क्यों कार्टून का तुमको क्रेज है। जिन लोगों ने भी ड्रैगन बॉल जी नहीं देखी उनको पता नहीं गोकू कौन है। तो मेरे पास अभी गोकू का टी शर्ट है। इफ पॉसिबल मैं शिव के लिए गोहान का टी शर्ट ले लूंगा और हम दोनों एक फोटोशूट करेंगे जिसमें गोकू का टी शर्ट मैं पहना रहूंगा और गोहान का शिव पहना रहेगा। तो जी हाँ भाई और बहनों, देखते रहिए व्हाट इज नेक्स्ट इन द एकेज बर्थडे। लव यू ऑल। कसा आहे जमतंय ना, जमतंय जमायलाच पाहिजे। बघितल्यावरच आवडलेला की घेऊन टाकला। आयुष्यात फक्त पैसे एवढे पाहिजेत की तुम्हाला जे काय घ्यायचं आहे ते लगेच पटकन विदाउट बार्गेनिंग करून घेता आलं पाहिजे। बस अपने को इतना अमीर बनना है, अपने को इतना अमीर बनना है। भाई के पास अंधा पैसा होना चाहिए। अगर आप मेरे को बर्थडे विश कर रहे हो तो भगवान से एक दुआ जरूर मांगना की भाई के पास अंधा पैसा आहे, अंधा पैसा। असं आपण हिंदी असं कडक। तर तुम्ही म्हणाल मी आता आज एवढा खुश काय, तर आज आहे माझा वाढदिवस, त्याच बरोबरीने आज मला सुट्टी देखील आहे। त्यामुळं अतिशय युनिक असा मला आळस आलेला आहे। आणि आजचा दिवस मी देवाकडे कितीतरी वाढदिवस मागितले। नेहमी असं व्हायचं की माझ्या वाढदिवसा दिवशी मला सुट्टी नसायची। आज रविवार आहे आणि माझ्या वाढदिवसानिमित्त मला सुट्टी आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही। अतिशय युनिक असा मला आळस आलेला आहे। मी फार एन्जॉय केला आजचा दिवस। आजचा दिवस मी जास्त काम केलं नाही, लोदळत पडलोय। आता पण मी निवांत आहे, निवांत वेळानं उठलो, आंघोळ केली। असा देवा प्रत्येक माझ्या मित्राला असा वाढदिवस दे ज्यावेळी त्याला सुट्टी असेल। थँक्यू। आणि होय, जेवढे पण माझे मित्र आहेत त्यांनी मला सोशल मीडियावर विश केलं, भावानं थँक्यू। त्याला मला रिप्लाय पर्सनली देता येतीलच असं शक्य नाही, तर मी ब्लॉगमध्ये सांगतो भावानं वेळात वेळ काढून मला फोन केला, विश केलं, त्याबद्दल खरंच थँक्यू पांडू। आय लव्ह यू ऑल। तर तुम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त काय करता हे मला कॉमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला तुमचा वाढदिवस कसा साजरा करायला आवडतो ते देखील मला सांगा। मला तर वाढदिवसा दिवशी काहीही काम करायला आवडत नाही। आणखीन काही लोक आहेत, मी घरी असलो की घर थोडं अस्ताव्यस्त असतं। किती लोक असे आहेत की ज्यांना घरात पसारा करायला आवडतो? कॉमेंट डाऊन बिलो। हे बघा आमचा हल्क। आज मी खूप 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 खुश आहे, कारण आज मला सुट्टी आहे वाढदिवसा दिवशी सुट्टी असणं हा किती एका प्रायव्हेट कर्मचाऱ्यासाठी आनंदाचा क्षण असतो। यू जस्ट कान इमॅजिन। तुम्ही म्हणाल यात काय असं ओव्हर रिॲक्ट होण्यासारखं काय आहे असं, पण भावानं खरं सांगू काय, कितीतरी वाढदिवस माझे असे बोंबलेत गेलेत की ज्यावेळी मी सुट्टी घेऊ शकत नाही। सुट्टी मिळते कारण कशाला उगाच घ्या आणि हे करा ते करा, चालायचंच। तुम्ही तुमचा वाढदिवस कसा साजरा करता, कोणासोबत करता, मला कॉमेंट करून नक्की सांगा। मला वाचायला आणि ऐकायला आवडेल की तुम्हाला कोणासोबत वाढदिवस साजरा करायला आवडतो।
कमेंट डाऊन बिलो. तुम्ही माझे गणपतीचे व्हिडिओ बघितले नसाल तर इथं कुठंतरी मी त्याची लिंक देतो, नक्की बघा आपलं गणपतीचे व्हिडिओ. आणि तुम्ही गणपतीत काय प्लॅन केलंय, सीन बघायला कुठं जाणार आहे हे पण मला कॉमेंट करून सांगा. मी शक्यतो आता राजारामपुरी सगळीकडे जाणार सीन बघायला, फक्त घरातले गणपतीत जाऊ देत. तुमचं आवडतं मंडळ कोणतं हे देखील मला कॉमेंट करून नक्की सांगा. A few moments later. हे जे तुम्ही डेकोरेशन बघताय हे सर्व डेकोरेशन केलेलं आहे सौ पौर्णिमा सुमित कदम, सर्वेश सुनील पवार यांनी. गोपी #लाडका मेहुणा. ठेवा तिथं, जास्त जवळ नाही, लांब ठेव. हा देव बाप्पाला पाय पडा. तर आता तुम्ही इथं बघू शकताय की एक गणपतीच्या डेकोरेशनची आयडिया आहे. खरं जर तुमच्या घरी तुम्हाला यूट्यूब स्टुडिओसाठी किंवा एक स्टुडिओ सेटअप बनवायचा असेल तर ही एक ट्रिक तुम्ही करू शकताय. आता हे वरती कॉटन आहे आणि ह्याच्या खाली इथं बघितला तर अशी आपली रेग्युलर पाईप आणि त्याला मी हे लावलंय, ब्ल्यू पेपर लावलाय, जिलेटिन पेपर जो असतोय ना तो. तर ह्याच्यामुळे असा एक फील वेगळा आला. आणि हा चंद्र फोम कट करून त्याच्यावर हे टिश्यू आपण फेविकॉलमध्ये भिजवून असा चंद्र क्रिएट केला. ह्याला एक LED माळ एक दिलाय, आणखीन इथं असं हे फोम लावलंय. हा सेटअप तुम्ही करू शकताय तुमच्या घरी, तुमच्या होम स्टुडिओला. मी होम स्टुडिओमध्ये एक बघितलेला सेटअप, मी आयडिया फक्त दिलेली, एक्झिक्यूट हिने केले. या 2 पाईप वगैरे हे माझी आयडिया. ह्याच्यात फक्त एकच काय, हा चंद्र तुम्ही एखाद्या भिंतीला लावू शकताय आणि हे जे कॉटन आहे हे असं फ्लोअर लावता येते. फक्त प्रॉब्लेम एकच काय, अशा प्रकारच्या सेटअपमध्ये तुमच्या घरी फॅन नसला पाहिजे. AC असेल ना तर तुम्ही हे सगळा सेटअप असा वरती लावू शकताय, जेणेकरून पूर्ण ढगात असलेला याचा फील येते. आयडिया कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही देखील युट्यूबर आहात का, तुमचा देखील एक सेटअप किंवा एक स्टुडिओ बनायचं ड्रीम असेल तर ब्रो कॉमेंट डाऊन बिलो. One eternity later. नेहमीप्रमाणे माझा इत्या वेळी प्लॅन ठरला. तर मी आत्ता आलोय हॉटेल खानापिना बिनखांबी मंदिरजवळ कोल्हापूर. मोबाईल नंबर इथं दिला आहे आणि ही यांची सगळी मेनू कार्ड आहे. तर मी इथला रेग्युलर कस्टमर आहे. इट्स नॉट अ पेड रिव्ह्यू. इथं जेन्युन तुम्हाला चांगलं व्हेज चायनीज पाहिजे असेल तर इथं बिंदास या. आणि मी आत्ता आलो इथे हिंदी नवीन चालू केलेलं पनीर वगैरे व्हेजिटेबल्स आणि ह्याच्यासाठी. तर बघूया. तर ओळख करून देतो, हे आहेत लल्लन, हे खानापिनामध्ये असतात आणि आपले जेन्युअन सबस्क्रायबर आहेत. जवळपास 5 ते 6 वर्ष आरामात झालेले आहे. तर भाईनी इथं बड्डे विश केलेलं आहे, थँक्यू. आणि इथं खानापिनाचं सगळ्यात जर काय फेमस असेल, जेवण तर आहेच, खाणं तर इथलं आहेच, बट लल्लन जास्त दादा. आणि दर मी इथं आयत्यावेळी बंद करायच्या टायमिंगला टपकलेला असतोय. किल्ल्यामध्ये आवडला सगळे जाताना आवडताना सुमिता येतात, त्यामुळे कधी कधी तर राग येते. सुमिता आवडताना येतात प्रत्येक वेळेला. माणूस आहे आपलं, बरोबर पाहिजे.